पुढील 24 तासात विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता. पुणे, साताऱ्यासह घाट परिसरातील इतर जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर आज राज्यातील 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. राज्यात खरीपाच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता. मे महिन्यात सरासरीपेक्षा 10 पटीने अधिक पाऊस झाल्याने हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा, तर सध्या मशागत न करता वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी लागणार. पुण्यात मंगळवारपासून पावसाचं प्रमाण कमी. काल दिवसभरात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी, तर आजपासून हलक्या पावसाचा अंदाज. पावसाळी कामांच्या नियोजनात सुधारणा करा. पुढील 8 ते 10 दिवसात कामं पूर्ण करा. आढावा बैठकीत आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचना. राज्यात मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकं तैनात. मुंबईमध्ये 2 एनडीआरएफ पथकं, तर कोकणातील जिल्ह्यात एक पथक तैनात. गडचिरोली आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 1 एसडीआरएफ पथक तैनात. आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती. या आठवड्यातच महामंडळ वाटपाबाबत चर्चेची अपेक्षा होती. महामंडळ वाटपाबाबत सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. खासदार संजय राऊत 30 आणि 31 मे रोजी 2 दिवस जळगाव दौऱ्यावर. आगामी मनपा व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत आढावा घेणार. राज्य सहकारी बँकेची मच्छीमारांसाठी 1000 कोटींची तरतूद. मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्यानं योजना बनवण्याच्या नितेश राणेंच्या सूचना. राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयातील बैठकीत घोषणा. आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. कर्जत जामखेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. संत वाहतुकीला खड्डे हे कारण आहे, यावर विश्वास बसत नाही. मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. अनधिकृत डान्सबारवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर पाटलांनी डान्सबार बंद करण्याचा कायदा आणला होता. त्या कायद्याअंतर्गत डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. पुणे शहरातील अतिक्रमण, अवैध उत्खनन प्रकरणी 3 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश. धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक संपन्न. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी. स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे फडणवीसांचे निर्देश. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी मंजुरी. अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 681 कोटी खर्चास मान्यता. राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यासाठी निधी मंजूर. मंदिर जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळणार. अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून कोट्यावधींच्या निधीची मान्यता. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस. केडीएमसी मुख्यालयाच्या टेरेसवरील पाणी थेट आयुक्तांच्या दालनात शिरलं. सुरक्षा रक्षकाकडून पाणी काढण्याचं काम सुरू. अमरावती, अकोला, वाशिमसह बुलढाण्यात मुसळधार पाऊस. मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. परभणीत मुसळधार पाऊस. दुधना नदी प्रवाहित, तर पावसानं नदी नाल्यांना पूर. शेती मशागतीच्या कामांना सुरुवात. पुण्याच्या आंबेगावातून वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसात पूर. डोंगररांगा आणि ओढ्या नाल्यांना पूर. घोड नदी दुतर्फा भरून वाहते. कोल्हापुरातील राधानगरी धरण मे महिन्यात 50% भरलं. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ. नाशिकच्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 1.5 ते 2% वाढला. धरणाचा पाणीसाठा 45%वर. नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं. नाशिकमध्ये झालेल्या पावसानं पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना दिलासा. पावसानं नदी नाल्यांना पाणी वाहिल्यानं भूजल पातळीत वाढ. टँकरची संख्या कमी झाली. पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या पावसानं आता उन्हाळी पिकांना फटका. उन्हाळी भुईमूग, बाजरीला कोंब फुटले. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे. काल अहिल्यानगरच्या नगर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची पाहणी. काही तासातच 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरामध्ये पावसामुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्याचा 40 टन आंबा खराब झाला. महिला शेतकरी मुक्ताबाई गर्जे यांना अश्रू अनावर. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. शनिवार वाड्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांचा रास्ता रोको. गुरुवार पेठेतील अतिक्रमण काढण्यासंदर्भात रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची घटना. भरधाव कारच्या धडकेत दुचाकी विजेच्या खांबावर आदळली. स्फोट होऊन मोठी आग. दुचाकीस्वार गंभीर जखमी. कार चालक पसार. पोलिसांकडून अधिक तपास. नंदुरबारमध्ये पावसाळ्याच्या धर्तीवर जिल्हाधिकारी अलर्टवर. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागाच्या यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश. नंदुरबारमध्ये भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदाचा वाट्यावर. कामगार कल्याण विभागाच्या भांडेवाटप कार्यक्रमावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद. जळगाव एमआयडीसीला D+चा दर्जा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांची 92 कोटींची देयकं थकली। आतापर्यंत 400 योजना पूर्ण, मात्र अनेक योजनांसाठीचा निधी अद्याप प्रशासनाकडून प्राप्त झालेला नाही। इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी 97,000 विद्यार्थ्यांची नोंदणी। पुणे विभागात बुधवारपर्यंत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज। 1 वर्षानंतर कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, वाढत्या कोविड रुग्णांबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त। कोविड चाचण्यांमध्ये कोविड होण्याचं प्रमाण 11% धुळ्याच्या देवपुरातील सुशी नाला परिसरातील अतिक्रमण काढलं। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे पालिकेची कारवाई। नंदुरबार जिल्ह्यातील मजूर स्थलांतर होत असल्याने खरीप हंगामासाठी मजूर टंचाई निर्माण। पेरणीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने नंदुरबारमध्ये तापी नदीची स्वच्छता करत श्रद्धांजली अर्पण। भाजपच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर चित्रफित दाखवण्यात आली। जालना ढगफुटी सदृश पावसामुळे धोपटेश्वर गावात शेतकऱ्याची विहीर ढासळली। शेतकऱ्याचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। पावसामुळे इचलकरंजीच्या इंगळी गावामधील मोठ्या विहिरीचा काही भाग कोसळला। 10 ते 12 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। सततच्या पावसामुळे मुख्य रस्ताही खचला। वाशिमच्या शिंदुर्जना मोरे ते शेलू बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणं नेण्यासाठी अडचण, शेतकरी हैराण। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात 250 ते 300 फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन। मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाणथळ जागेत पाणी शिरल्यामुळे फ्लेमिंगोंचं स्थलांतर। एनडीआरएफ पथक रायगडच्या महाडमध्ये दाखल। मुसळधार पावसानंतर रायगड प्रशासन सतर्क। एनडीआरएफचं 23 सदस्यांचं पथक दाखल। सिंधुदुर्गच्या कर्ली नदीकिनारी काळसे बागवाडीत आपत्ती व्यवस्थापनासाठी रंगीत तालीम। तहसीलदार वर्षा झलटे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत तालीम घेण्यात आली। पुण्याच्या दौंडमधील तिहेरी हत्या प्रकरणात उपनिरीक्षकाला जन्मठेप। पैशाच्या वादातून एसआरपीएफच्या उपनिरीक्षकाने तिघांची गोळ्या घालून हत्या केली। पाळीव कुत्रा चावल्याने मालकाला 4 महिन्यांचा तुरुंगवास। न्यायालयाकडून मालकाला 4,000चा दंडही ठोठावण्यात आला। मुंबईच्या 10 मेट्रो स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार। अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर मार्गिकेवर विंड वेलोसिटी मोमीटर बसवण्यात येणार। पावसाळ्यात मेट्रोची वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी मुंबई मेट्रोचा हा निर्णय। कल्याण टिटवाळा परिसरात चिकन सप्लाय करणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला। डोळ्यात मिरची पावडर टाकून रॉडने बेदम मारहाण। 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। नवी मुंबईच्या सानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हुंडा प्रकरणाविरोधात अनोखा बॅनर। हुंडा घेणारा कळवा, 5,000 रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर सानपाड्यात लावण्यात आलेत। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेल्या कोट्यावधींचा खर्च वाया। पावसाने रस्त्याची प्रचंड दुरावस्था। पहिल्याच पावसानं रस्त्याच्या कामांचे पितळ उघडं पाडलं। जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमडीत आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती। वैद्यकीय मदत न मिळाल्याने घडली घटना।